थांब आले. ते मंगळसूत्र घालू नकोस. आई काय झालं? तू नाही का म्हणतेस? आरोही, हे मंगळसूत्र नीट स्वच्छ करून घे, अगदी लख्ख करून घे. आरोही, हे मंगळसूत्र म्हणजे तुझा सगळ्यात पवित्र दागिना आहे. तो काही क्षणासाठी का होईना पण ते दुष्ट नंदिनीच्या गळ्यात होता, जिची सावली सुद्धा नकोय आपल्याला. काही क्षणांपुरतं का होईना पण हे मंगळसूत्र तिच्या गळ्यात होतं ना, मग ते तू तसंच कसं घालशील? म्हणून म्हणते, हे एकदा स्वच्छ धू, देवापुढे ठेव आणि प्रार्थना कर की तुझ्या मंगळसूत्राला यापुढे कधीही कोणाचीही नजर लागू नये. आणि मग तन्मयच्या हातूनच ते गळ्यात घालून घे. तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तुझ्या जागी दुसरी कोणी असते ना तर या सगळ्या प्रकारामध्ये खचून गेली असती किंवा विचाराने वागली असती. पण तू धीराने उभी राहिलीस, समंजसपणाने, आणि मुख्य म्हणजे खूप हुशारीने वागलीस. हे आग्रह सगळ्या संकटातून बाहेर आलेत ते फक्त तुझ्यामुळे. त्याचं सगळं श्रेय तुला आणि फक्त तुलाच आहे. एकदम करेक्ट बोललीस तू आई. 3 cheers to आरोही. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. मी काय म्हणते, आपण असं फॉर अ चेंज म्हणून आग्रह बंद ठेवून हॉटेलमध्ये जाऊया का जेवायला? हो, हे बघा, ते काय तर तुम्ही ठरवा, पण आता कम से कम आईस्क्रीमची पार्टी तर व्हायलाच पाहिजे. काय बोलता? हा, येस, मला चॉकलेट पाहिजे आणि मला बटरस्कॉच आणि आईला तिचा फेवरेट व्हॅनिला. तन्मय तू एक मिनिट. काय आहे माहिती नाही, एवढी सगळी नावं माझ्या लक्षात नाही राहणार. मला फक्त ते आईस कॅन्डी माहितीये, बाकी काय. मी असा करतो, मी आईस्क्रीमच्या दुकानात जातो आणि मग तिकडनं फोन करतो. मग तुम्ही सांगा आईस्क्रीम वाल्याला काय काय पाहिजे ते. बर, मी जाऊन येतो. तर नाव द्या माझ्या बरोबर. चल. अरे या या, असं अगदी दारावर टकटक वगैरे करून काय येत आहे? या, आपल्या माणसांसाठी एवढी औपचारिकता कशाला? काय झोपला नाहीत अजून? नाही आई, म्हणजे सगळं काही मनासारखं घडलंय, पण तरी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून बाकी, आणि ती पूर्ण केल्याशिवाय आम्हाला झोप लागणार नाही. अरे असं कोड्यात का बोलताय? सरळ काय ते सांगा बरं. आई, आपल्या आग्रहाचे पेपर्स आहेत, मगाशी राया काकांनी दिलेत ना ते. हो माहितीये मला, पण ते मला का देतेस? तुझ्याच ताब्यात ठेव. नाही आई, तुम्ही मोठे आहात, त्या घरातल्या करत्या सवरत्या आता तुम्हीच आहात. त्यामुळे आग्रहाचा बिझनेस आणि आपलं कुटुंब यापुढे तुमच्याच मार्गदर्शनाने चालणार. त्यामुळे हे पेपर्स आता तुम्ही सांभाळून घ्या. नाही आरोही, हे पेपर्स घेण्याचा मला खरंच काहीही अधिकार नाही. आई, असं का म्हणतेस?
खरं तेच सांगते मी. मला आठवतंय तन्मय, आग्रह वाचवण्यासाठी तू पुण्याचं घर विकण्याचा प्रस्ताव माझ्या पुढे मांडला होतास. तेव्हा मी तुला नकार दिला होता. मग आज कुठल्या अधिकाराने हे पेपर्स घेऊ मी? आई, आता मागचं सगळं विसरून आपण नव्याने सुरुवात करूया ना. नक्कीच, पण तरी सुद्धा हे पेपर्स तुझ्याकडेच राहू दे. अगं, तुला माझ्या काय कुणाच्याच मार्गदर्शनाची काहीच गरज नाहीये. स्वयंसिद्ध आहेस तू. खरंच लोकांनी तुझ्याकडून शिकावं अशी आदर्श मुलगी आहेस. मलाही तुझा एक गुण घ्यायला हवा. कुठला गुण? तिचा क्षमाशील स्वभाव. तन्मय, तुझं आरोहीवर खूप प्रेम आहे मला माहिती आहे, पण तिच्याशी नातं जोडताना तुझ्या मनात स्वार्थ होताच. आग्रह हवं होतं तुला, पण हिने तुला माफ केलं. इतकंच नाही, ते राया जबडे आग्रहच्या हव्यासापायी किती वाईट वागले हिच्याशी. त्यांची मुलगी नंदिनी, तिने तर तुमचा संसार धोक्यात आणला होता, हिच्या जीवावर उठली होती. पण त्या सगळ्यांना मोठ्या मनाने माफ केलंस तू. हा तुझा गुण मला दे आरोही. आई, एकदा का तुम्ही एखाद्याला आपलं मानायला लागलात ना, की मग त्याच्या चुका माफ करण्यासाठी मनाचा मोठेपणा वेगळा दाखवण्याची काहीच आवश्यकता नसते. तुम्ही सहज त्याला माफ करू शकता. खरंय तुझं. मी कायमच काटेकोरपणे व्यवहार बघत आले, पण तुझ्यामुळे मला हे पटलं की आयुष्यात पैसा आवश्यक असतो, पण नाती त्याहूनही महत्वाची असतात. आणि ती जपण्यासाठी प्रसंगी आपल्या कठोर स्वभावाला मुरड घालायला लागते. उद्या असं कधी न घडो, पण तुमच्या हातून तू काय, तन्मय काय, तन्वी काय, या कुणाच्या हातून जर काही मोठी चूक घडलीच तर तुझ्यासारखा मनाचा मोठेपणा मला दाखवता यायला हवा. मी प्रयत्न करेन. आई, नक्की करेन. आरोही, मला तुझं खूप कौतुक वाटतं. तू आईचं मन परिवर्तन केलंस, तेही प्रेमाने आणि आपुलकीने. तन्मय, मी काहीच असं वेगळं केलं नाहीये. सगळं आपोआपच घडत गेलं. मी तर म्हणते ना तन्मय, आपला हेतू जर स्वच्छ असेल, मनात पाप नसेल, प्रेम असेल, तर आपोआपच गोष्टी घडत जातात. त्याच प्रेमाने मला तुला एक भेट द्यायची. बोल, काय हवंय तुला? मी जर एखादी गोष्ट मागितली तर देशील नक्की? मागून तर बघ. तन्मय, मला तुझी आयुष्यभराची साथ हवी आहे. आपलं प्रेम कायम असंच खुलत राहावं अशी इच्छा आहे माझी. हे फक्त तुझी नाही, माझी हीच इच्छा आहे. आणि याची अंमलबजावणी मी आत्ता या क्षणापासून करतो. आरोही, माझ्याकडून एक खूप मोठी चूक झाली होती. मी आग्रह
हडप करण्याच्या हेतूने इथे आलो होतो, म्हणून तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आलो. आणि पण मी तुला वचन देतो की यापुढे मी कुणासोबतही खोटेपणाने वागणार नाही. तन्मय, मला तुझ्याकडून ना आणखी एक वचन हवं. याआधी जे काही घडलं ते सगळं विसरून जा. पुन्हा त्याचा उल्लेख नको करूस. असं काही घडलंच नाही असं समज. आजचं सगळं विसरून जा. एवढं करशील ना माझ्यासाठी? मिसेस आरोही तन्मय पारखे आहेत का? अरू, ए अरू, काय रे? अगं तुझा कुरिअर आलाय बघ. तुमचं कुरिअर इथे साईन करा. थँक्यू सो मच. वेलकम. आत्तूचं पत्र आलंय. हा, काय सांगतेस काय? वेणुबाईंचं पत्र आलाय? हा मग वाच ना, वाच. आणि कमाल केली वेणुबाईंनी. पत्र कशाला पाठवायचा, फोन तरी करायचा ना, नाही तर स्वतः यायचा. मग आनंदा, अरे थांब, मला वाचू तर देशील की नाही? वाच वाच, काय लिहिलं वाच. आणि हे बघ ते काय ते साष्टांग सप्रेम काय नमस्कार आहे ते नंतर वाच. मुद्द्याचा काय तो पॉइंट आहे ना तो आधी वाच. हा वाच वाच, चल वाच. हा झालं? वाचू आता? हा मी जरा उशीर केला पत्र पाठवायला. हा, तो झालेलाच आहे. या यात्रेदरम्यान एका तीर्थस्थळी योगायोगाने यांची आणि माझी गाठ पडली. म्हणतात ना, देवाने बांधलेल्या गाठी चुकून सुटल्या तर देव पुन्हा त्या बांधतो. अगदी तसंच झालं. हे सुद्धा एकाकीपणाला कंटाळून घरातून निघून गेले होते आणि आम्ही भेटलो. यांनी माझी क्षमा मागितली. भूतकाळातल्या चुका माफ कर आणि आपल्या घरी परत चल असं म्हणाले. मी तिथूनच माझ्या घरी आले. आजचा सुखाचा संसार आता पुन्हा नव्याने सुरू झालाय. आणि बरं का आरू, आता आम्ही असं ठरवलंय की तुला आणि अर्पिताला भेटायला आम्ही दोघं लवकरच नाशिकला येणार आहोत. चांगला झाला म्हणजे. हा, चांगली बातमी दिली वेणुबाईंनी. चला म्हणजे आता या वयात का होईना पण वेणुबाईंचा संसार मार्गाला लागला. चांगला चांगला झाला. हो ना आनंदा, झालं ते खरंच चांगलं झालं. हो, इतकी वर्ष आत्याने एकटीने काढली. आमच्यासाठी एवढा त्याग केला. पण आता तिला तिचं आयुष्य अगदी तिच्या पद्धतीने तिच्या जोडीदारासोबत घालवता येईल. हा, म्हणजे एकदम परफेक्ट निर्णय घेतला वेणुबाईंनी. करेक्ट, चांगला झाला म्हणजे एकदम. म्हणजे कसं आहे ना आरू, या उतार वयामध्ये म्हणजे म्हातारपणामध्ये एकट्याने जगणं म्हणजे मुश्किलच जाम. बघ म्हणजे काय बोलतात ना ते, आपली ही जन्मठेपेची शिक्षाच बोलायची ती, दुसरा काय.
पण चांगला झाला. कमीत कमी वेणूबाईंची तरी या जन्मठेपेमधून सुटका झाली. चांगला झाला एकदम. फर्स्ट क्लास. मस्त. चांगली बातमी. बरं झालं वेणुताईंनी अगदी योग्य निर्णय घेतला. हो ना, मलाही असंच वाटतंय आई. आता आनंदा तर असं म्हणत होता की यावेळी असं एकाकीने जगणं म्हणजे जन्मठेपेपेक्षाही मोठी शिक्षा असते. चुकीचं काहीच बोलला नाही तो. म्हणजे तरुणपणापेक्षाही जोडीदाराची खरी गरज आता असते ना. तरुण असताना आपण आपल्याच व्यापात एवढे मग्न असतो. आयुष्याला दिशा देणारी अनेक आव्हानं समोर असतात. आपल्याला आपल्या हक्काच्या जोडीदाराची गरज भासते. आणि मग अशा वेळी आपला जोडीदार पुन्हा आपल्या आयुष्यात येण्यासारखी सुखद गोष्टच असू शकत नाही. आई आत येऊ मी? आई आत येऊ? ये ना. आई काय झालंय? बरं वाटत नाहीये का तुम्हाला? आई अहो सकाळपासून तुम्ही खोलीतच बसू ना. नंदिनी आता गेली म्हणून घरात सगळे इतके उत्साहात आहेत. आता जेवताना सुद्धा नुसती धमाल चालू होती. सगळे चौकशी करत होते तुमची. म्हणून मी नाम्याला पाठवलं तुम्हाला बोलवायला. तर त्याने येऊन सांगितलं की तुम्हाला भूक नाहीये असं म्हणालात तुम्ही. हो, खरंच मला इच्छा नव्हती म्हणून मी त्याला तसं सांगितलं. नाही पण तरी थोडंसं खावं लागेल तुम्हाला. औषधं असतात ना तुमचे, घ्या. खरंच नकोय मला. आई असं उपाशी पोटी झोपू नये. आरोही, एखादं फळ तरी खाऊन घ्या. किंवा मी तुमच्यासाठी ग्लासभर दूध आणते. मी तुला सांगितलं मला काही नकोय. त्याचा अर्थ काहीही नकोय. आई आई तुम्हाला राग येणार नसेल तर एक बोलू? आई तुमचं मन अस्वस्थ आहे म्हणून तुम्हाला जेवावंसं वाटत नाहीये. नेमकं काय झालंय आई? माझ्या हातून काही चूक घडलीये का? आई तुम्हाला तन्मयच्या बाबांची आठवण येते का? नाही म्हणजे आत्याच्या पत्राबद्दल तुम्हाला मी जेव्हा सांगितलं तेव्हा मी म्हणाले होते ना तुम्हाला या वयात एकटं राहणं कसं कठीण होऊन जातं वगैरे काहीतरी बडबडत होते मी. म्हणून मला वाटलं कदाचित तुम्हाला त्यामुळे तन्मयच्या बाबांची आरोही, या विषयावर तू माझ्याशी पहिल्यांदा बोलतीस. ते शेवटचंच असू दे. तुला मी एकदा बजावलं होतं. माझ्या भूतकाळात डोकवण्याचा अधिकार मी माझ्या पोटच्या मुलांनाही दिलेला नाही. मग तू तर मला पुन्हा हा विषय नकोय. जा तू. मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं आई असं काहीतरी बोलते.
पण त्यात रागवण्यासारखं काय होतं त्यांना? अरे तुला आईचा स्वभाव माहिती आहे ना, तुला भावनांच्या आहारी जायला नाही आवडत. हो तन्मय, पण गेले काही दिवस मी ज्या आईंना पाहते त्या खूप बदलल्या होत्या. पण आज त्यांचा सूर बघून पुन्हा मला त्यांची काळजी वाटायला लागली. तन्मय, कदाचित ते आपल्याला बोलून दाखवत नसतील, पण खरंच त्यांना बाबांची आठवण येत असेल तर. हे बघ आरोही, आजवर आईने आयुष्य एकटीने घालवलं. तिने तिच्या आयुष्याचे काही कप्पे केले, त्यात आम्हालाही जाण्याची परवानगी नाही. आणि त्याबद्दल तिला विचारलं तर ती जास्त दुखावते. पण आईंनी असं मनात साठवलेलं दुःख आहे ते बाहेर काढलं तरच त्याचा निचरा होईल. असं किती दिवस ते मनात दुःख साठवून ठेवणार आहे? त्याचा त्यांनाच खूप त्रास होईल. त्यांना मला तर वाटतं आपणच आता काहीतरी प्रयत्न करायला हवा. अरे प्लीज थांब, मी तुला पुन्हा सांगतोय, आईला त्रास होईल असं काही वागू नकोस. हे बघ, मला माहित आहे की तू जाणून बुजून काही करणार नाहीस, तुझा हेतू चांगलाच आहे, पण तरी तुझ्या वागण्याने तिचं मन दुखावलं गेलं तर. हो तन्मय, पण मी आरोही प्लीज, आत्ता कुठे आपलं सगळ्यांचं आयुष्य मार्गी लागेल, ते डिस्टर्ब होऊ देऊ नकोस. झोप आता, खूप उशीर झालाय.